तर दशावतार हा चित्रपट ऑस्करमध्ये पोहोचलेला आहे. म्हणजे ऑस्करच्या कंटेन्शन जी लिस्ट असते 150 चित्रपट असतात जगातले, त्या लिस्टमध्ये ऑस्करमध्येच म्हणजे ऑस्करच्या लिस्टमध्ये दशावतार चित्रपटाचं नाव आलेलं आहे आणि मराठी इंडस्ट्रीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. इनफॅक्ट इंडियन सिनेमासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे ह्या आधी श्वास आणि हरिश्चंद्रची फॅक्टरी हे 2 चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचले होते, तिथपर्यंत त्यांनी मजल मारली होती आणि ह्यावेळेस दशावतार हा चित्रपट, त्यामुळे खूप अभिमानाचा क्षण आहे. हा तोच दशावतार चित्रपट आहे ज्या ह्या चित्रपटाचे जे डिरेक्टर सुबोध खानोलकर मला वाटतं, त्यांनी अनेक प्रोड्युसर्सकडे ते गेले आणि त्यांनी हा चित्रपट रिजेक्ट केला होता. परंतु ते त्यांच्या एक जो स्वतःमधला कॉन्फिडन्स होता की हा चित्रपट चालेल, त्यावर ते ठाम उभे राहिले आणि आज तुम्ही बघताय की रेस्ट इज हिस्ट्री. म्हणजे कमर्शियली तो चित्रपट चालला दशावतार आणि आता ऑस्कर सारखा पुरस्कार त्याला म्हणजे त्याच्यामध्ये नॉमिनेशन झाले आहेत. सो खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. आणि दिलीप प्रभावकर सरांचं सुद्धा कौतुक करायला तेवढं कमीच आहे. म्हणजे त्यांनी पण पाहिलं असेल, एक 80 वयाचा नट आहे आणि तो आज इतका भन्नाट काम करतोय, एवढे सगळे रोल्स करायचे, एवढे सगळे ऍक्शन सीन्स त्यांनी सुद्धा मला वाटतं ते पाहिलं असेल आणि कुठेतरी ते सुद्धा की ते सुद्धा त्यांच्या अभिनयाला कुठेतरी भुलले असेल असं मला वाटतं. आणि चित्रपटाचा कंटेंटमध्ये दम आहे, पण चित्रपटातला जो दिलीप प्रभावकर सरांचा अभिनय आहे तो अफलातून आहे. कोणालाही त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात पाडू शकतो. त्यामुळे दशावतार हा चित्रपट डिझर्व करतो ऑस्कर्सला नॉमिनेशन्स किंवा जी कंटेन्शन लिस्ट आहे त्यामध्ये. आणि खरंच खूप अभिमानाचा क्षण आहे असंच म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतंय, हा तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.